नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे एम-पी-एस-सी मिरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण इडियम्स आणि फ्रेजेसचं सेकंड सेशन बघणार आहोत, ज्यामध्ये आपण आयोगाने विचारलेल्या त्यासोबतच ज्या की संभाव्य आहे, तर अशा आपण इडियम्स आणि फ्रेजेस आज बघणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिली काय बघा मग, बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे काय? बरी द हॅचेट म्हणजे एंड अ कॉरल ऑर कन्फ्लिक्ट अँड बिकम अ फ्रेंडली. म्हणजेच काय? तर त्याला म्हणायचं आहे की जुने वैर विसरायचे, म्हणजे त्याला आपण म्हणतो बरी द हॅचेट. आपण बघत आहोत की राजकारण काय, तर सी डी देशमुख म्हणाले होते की काय, राजकारण हे नैतिक मूल्यांचा ऱ्हास करणारे क्षेत्र आहे. म्हणजे काय, तर त्यांना म्हणायचं की इथं फार काळ राजकारणामध्ये फार काळासाठी कोणी एकमेकांचं मित्रही नसतं आणि एकमेकांचं दुश्मनही नसतं. तिथं जास्त काळ वैर राहत नाही कोणी, परत ते मित्र होतात. एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात जातात आणि ते मित्र बनतात. तर मग आपण त्याचंच एक्झाम्पल म्हणायचं झालं तर काय, द टू पार्टीज डिसाइडेड टू फायनली बरी द हॅचेट. म्हणजेच काय म्हणायचं त्यांना, की ते भांडण विसरून परत आता एकमेकांचे मित्र बनलेले आहेत. त्याचीच एक समानार्थी फ्रेज किंवा ती ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे सुद्धा तेच काय, एंड अ कॉरल ऑर कन्फ्लिक्ट अँड बिकम फ्रेंडली. त्यानंतर क्रंच टाईम. क्रंच टाईम म्हणजे काय, डिसिजन मेकिंग सिच्युएशन. त्यालाच आपण म्हणतो निर्णायक असा क्षण. त्यालाच म्हणायचं काय, क्रंच टाईम म्हणजे काय, डिसिजन मेकिंग सिच्युएशन. तर आपल्याला माहीत आहे की जो 2011चा वर्ल्ड कप होता, त्यामध्ये एम-एस धोनी किंवा युवराज सिंग म्हणा, गंभीर, की हे सचिन सेहवाग हे आऊट झाल्यानंतर, विराट कोहली आऊट झाल्यानंतर त्यांनी निर्णायक क्षणी मॅच चांगल्या प्रकारे खेळली आणि आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला. तर त्याचं एक्झाम्पल मग तर काय, ॲट द क्रंच टाईम एम-एस धोनी प्लेड सुपर इनिंग अँड इंडिया ऑन द वर्ल्ड कप. ओके, मग म्हणजेच काय, क्रंच टाईम म्हणजे काय, मग क्रंच टाईम म्हणजे निर्णायक क्षण. त्यानंतर कट कॉर्नर्स. कट कॉर्नर्स म्हणजे टू डू समथिंग क्विकली अँड नॉट ॲज वेल ॲज यू शूड. म्हणजेच काय म्हणायचं आहे की घाईघाईमध्ये गुणवत्तेवर लक्ष न देता काम करणे, किंवा आपण त्यालाच म्हणतो वेळ मारणे. ओके, त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. तर काय, आता आपल्याला माहिती आहे की जी ॲमेझॉन कंपनी किंवा इतरही ज्या ग्रोईंग कंपन्या आहे, तर त्या असं नाही की त्या भारी चालते, म्हणजे त्यांची प्रगती होते, परंतु त्यांनी त्यांच्या कामामध्ये दुर्लक्ष केलं, असं काही घडलेलं नाही. मग एक्झाम्पल काय, इफ ॲमेझॉन ग्रोईंग फास्ट इट डज नॉट कट कॉर्नर्स. म्हणजे जरी ती वाढत आहे चांगल्या प्रकारे, परंतु त्यांनी त्यांच्या कामामध्ये किंवा गुणवत्तेवर लक्ष दिलं नाही, असं काही घडलं नाही. ओके, त्यांचं कामावर लक्ष आहेच अजूनही. आणि एक थोडी वेगळी आहे, टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर म्हणजे काय, टू पास थ्रू अ क्रिटिकल पॉईंट अँड स्टार्ट टू इम्प्रूव्ह. म्हणजे संकटातून बाहेर पडणे, तर त्यावेळेस आपण जी यूज करतो फ्रेज किंवा इडियम्स, त्याला म्हणायचं टर्न द कॉर्नर. ओके, आणि इथं कट कॉर्नर म्हटलं तर काय, टू डू समथिंग क्विकली अँड नॉट ॲज वेल ॲज यू शूड. ओके, त्यानंतर नेक्स्ट, फिश इन ट्रबल वॉटर. फिश इन ट्रबल वॉटर म्हणजे काय, टू थिंक अबाउट वन सेल्फ इन ट्रबलसम सिच्युएशन. ओके, म्हणजेच काय, एखाद्याच्या संकटाच्या वेळी आपल्या फायद्याचा विचार करणे. ओके, म्हणजेच काय, फिश इन ट्रबल वॉटर, टू थिंक अबाउट वन सेल्फ इन ट्रबलसम सिच्युएशन. जर आता आपण बघितलं कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये काही जण बरेच होते की म्हणजे ते त्यांचं हित साधत होते, जरी कठीण परिस्थिती होती, परंतु ते त्यातूनही पैसे कमवण्याचा मार्ग म्हणा किंवा ते त्यांचं स्वार्थ बघत होते, नाही का. म्हणजेच काय, इव्हन इन कोविड पॅन्डेमिक सम पॉलिटिशियन फिश इन ट्रबल वॉटर. म्हणजे ते त्यांचा हित साधत होते, ठीक आहे. एखाद्याच्या संकटाच्या वेळी पण ते त्यांचा फायद्याचा विचार करते. फिश इन ट्रबल वॉटर, टू थिंक अबाउट वन सेल्फ इन ट्रबलसम सिच्युएशन. आणि फिशबद्दल अजून एक दोन बघा, तर बिग फिश म्हटलं तर काय, ॲन इम्पॉर्टंट पर्सन. जसं की अमित शाह आहे. अमित शाह इज ए बिग फिश इन अ BJP. ते इम्पॉर्टंट पर्सन आहे BJPमधले. आणि फिश आउट ऑफ वॉटर जर आउट ऑफ वॉटर म्हटलं तर काय, फील अनकम्फर्टेबल, किंवा आपण काय म्हणतो ऑकवर्ड फील करणे, नाही का, त्याला म्हणतो फिश आउट ऑफ वॉटर, फील अनकम्फर्टेबल इन अ न्यू एन्व्हायरमेंट, म्हणजे फील ऑकवर्ड. आणि फिश इन ट्रबल वॉटर म्हटलं तर काय, टू थिंक अबाउट वन सेल्फ इन ट्रबलसम सिच्युएशन, ठीक आहे. त्यानंतर मग आव्हरी टॉवर म्हणजे काय, पीपल्स आर सेपरेटली कट ऑफ फ्रॉम रेस्ट ऑफ वर्ल्ड. म्हणजे काय, जगाशी त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे आपण बघितलं की जे आपले मित्र आहे पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अभ्यास करतात आणि त्यानंतर ते घरी आले, गावाला आले त्यांच्या, तर गावातले व्यक्ती काय म्हणतात त्यांना बघून, अरे का रे, तू कोणत्या दुनियेत असतो आता, जगाशी काही संबंध आहे का नाही तुझा, नाही का. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना म्हणायचं असतं की ते आपल्याबद्दल विचार करत असतात की ते काय म्हणतात, आय थिंक यू आर लिव्हिंग इन अ आयव्हरी टॉवर. ओके, म्हणजे तू कोणत्या दुनियेत जगत आहे रे, असं म्हणायचं त्यांना. आयव्हरी टॉवर म्हणजे काय, पीपल्स आर सेपरेटली कट ऑफ फ्रॉम रेस्ट ऑफ वर्ल्ड. त्यानंतर
इन द रेड. इन द रेड म्हणजे काय? एक्सपेंडिचर बियॉन्ड अर्निंग, म्हणजे आपला कमाईपेक्षा जेव्हा खर्च जास्त होत असतो त्याला आपण म्हणत असतो इन द रेड. ओके. म्हणजे आता आपण जर बघितलं लॉकडाऊनमध्ये काय, तर लॉकडाऊनमध्ये ज्यांचे दुकान होते तर भाडं सुरूच होतं, परंतु लॉकडाऊन असल्याने दुकान बंदच होतं. म्हणजे काय, त्यांचं कमाईपेक्षा खर्च जास्त होत होता. तर आपण एक्झाम्पल म्हटलं तर काय, इन द रेड म्हणजे एक्सपेंडिचर बियॉन्ड अर्निंग. मग एक्झाम्पल, बिकॉज ऑफ लॉकडाऊन मेनी शॉपकीपर्स आर इन द रेड, म्हणजे काय, ते कर्जात आहे किंवा त्यांचं कमाईपेक्षा खर्चच जास्त सुरू आहे सध्या, त्याला म्हणायचं आपण इन द रेड. आणि तसेच एक सेम इन द ब्ल्यूज. इन द ब्ल्यूज म्हटलं तर काय, इन द ब्ल्यूज म्हटलं तर अनहॅपी किंवा निराश असणे. एक्झाम्पल म्हणायचं तर ही वॉज इन द ब्ल्यूज एस्टरडे, म्हणजे तो काल निराश होता, नाराज होता. ओके. इन द ब्ल्यूज. ब्ल्यूज म्हटलं तर अनहॅपी, आणि इन द रेड. रेड म्हटलं तर काय, एक्सपेंडिचर बियॉन्ड अर्निंग. त्यानंतर किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे काय मग, तर किथ अँड किन म्हणजे ब्लड रिलेशन. काय, ब्लड रिलेशन म्हणजे जवळचे संबंध किंवा रक्ताचे नाते, त्याला आपण म्हणतो किथ अँड किन. तर याची आयोगानं स्पेलिंग विचारलेली आहे, त्यामुळं ते पण आपल्या लक्षात असले पाहिजे. KITH अँड किन म्हणजे काय, KIN, किथ अँड किन. ओके. ब्लड रिलेशन, जवळचा संबंध किंवा रक्ताचे नाते. तर हे बघा, एक्झाम्पल म्हटलं तर काय, आय विल इन्व्हाइट ऑल माय किथ अँड किन टू माय न्यू होम, म्हणजे मी जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा मी माझ्या सर्व जवळच्या नातेवाईकांना, फ्रेंड्सना बोलवणार. ओके, बोलवेल. किथ अँड किन म्हणजे काय मग, ब्लड रिलेशन. त्यानंतर नेक्स्ट, हँड इन ग्लो. हँड इन ग्लो म्हणजे काय, तर हँड इन ग्लो म्हणजे इन क्लोज कॉपरेशन, म्हणजेच चांगल्या सहयोगानं राहणं, त्याला आपण म्हणतो हँड इन ग्लो. जसं की आपण बघितलं, वी सी दॅट डॉक्टर अँड द फार्मास्युटिकल कंपनी वर्क टुगेदर हँड इन ग्लो, म्हणजे ते काय, ते चांगल्या सहयोगानं एकमेकांसोबत राहत असतात, त्याला म्हणतो आपण हँड इन ग्लो. जसं की हँड आणि ग्लो आपण कुठे घालत असतो, हातामध्ये घालत असतो, म्हणजे ते यांचा सहयोग असतो नाही का, तर त्यालाच म्हणतो आपण इन क्लोज कोऑपरेशन किंवा चांगल्या सहयोगानं राहणं, म्हणजे हँड इन ग्लो. त्यानंतर पिक होल इन्स. पिक होल्स इन म्हणजे काय, पिक होल्स इन म्हणजे टू फाइंड मिस्टेक इन समवन, म्हणजे एखाद्यामध्ये चूक शोधणं, त्याला आपण म्हणतो काय, पिक होल्स इन. आपल्यामधले असतात काही जे की कायम चुका शोधत असतात, ते एखाद्या गोष्टीची प्रशंसा करत नसतात, परंतु ते त्यामध्ये कायम चुका शोधत असतात. म्हणजे जसं की आता हा मी व्हिडिओ बनवला, तर त्यांना प्रशंसा तर करणं दूरच, परंतु ते त्यामध्ये पण चुका काढणार, हे असंच नव्हतं पाहिजे, तसंच नव्हतं पाहिजे नाही का. पिक होल्स इन म्हणजे काय, तर टू फाइंड अ मिस्टेक इन समवन, म्हणजे एखादे, ही ऑलवेज पिक होल्स इन एनीबडीज वर्क, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये चुका शोधत असतो. पिक होल्स इन टू फाइंड मिस्टेक इन समवन. त्यानंतर अ रेनी डे. अ रेनी डे म्हणजे काय, अ टाईम ऑफ ॲडव्हर्सिटी किंवा अ टाईम ऑफ अ डिफिकल्टी, म्हणजे अडचणीचे दिवस. अ रेनी डे, टाईम ऑफ ॲडव्हर्सिटी, हा पण आलेला आहे, ही पण आलेली आहे नाही का, म्हणजे सर्वच जवळपास यातलं आलेलं आहे अगोदर प्रिव्हियस इयरला. तर अ रेनी डे म्हणजे काय मग, अ रेनी डे म्हणजे अ टाईम ऑफ ॲडव्हर्सिटी किंवा डिफिकल्टी, अडचणीचे दिवस आपण त्याला म्हणत असतो. तर एक्झाम्पल जर म्हटलं तर काय, वी मस्ट सेव्ह मनी फॉर अ रेनी डे, म्हणजे अडचणीच्या दिवसासाठी आपण काहीतरी पैसे हे सेव्ह केले पाहिजेत. अ रेनी डे म्हणजे काय, अ टाईम ऑफ ॲडव्हर्सिटी. त्यानंतर नेक्स्ट, बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे काय, रॅपिडली किंवा इन क्विक प्रोग्रेस नाही का, म्हणजे खूप जलद गतीने, बाय लिप्स अँड बाउन्स. तर आता आपण जर बघितलं असेल की ज्या फूड डिलिव्हरी कंपन्या होत्या, तर लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनच्या पूर्वी त्यांची ग्रोथ कशी झालेली आहे, तर त्यांची ग्रोथ ही रॅपिडली झालेली आहे. म्हणजे आता बऱ्याच लोकांना काय करते, फूड डायरेक्ट ऑर्डर म्हणजे घरी बोलवते ना, तर झोमॅटो झालं किंवा स्विगी झालं, यासारख्या बऱ्याच कंपन्या आता या खूप जलद गतीने वाढलेल्या आहे, त्यालाच आपण म्हणतो बाय लिप्स अँड बाउन्स. म्हणजे एक्झाम्पल म्हटलं तर काय, एक्झाम्पल म्हणलं तर नाऊ डेज फूड डिलिव्हरी कंपनी हॅज बीन ग्रोईंग बाय लिप्स अँड बाउंड, म्हणजे काय, तर त्या खूप रॅपिडली वाढते, त्यांची प्रोग्रेस खूप रॅपिडली होते. बाय लिप्स अँड बाउंड्स, रॅपिडली ऑर इन क्विक प्रोग्रेस. त्यानंतर नेक्स्ट, अँड आयवॉश. अँड आयवॉश म्हणजे काय, टू डिसिट. टू डिसिट म्हटलं तर काय, प्रॉमिसेस दॅट आर नॉट ट्रू, म्हणजे एक प्रकारचं फसवणं म्हणतो आपण त्याला. टू डिसिट म्हणजे काय, किंवा अँड आयवॉश म्हणजे काय, फसवणं. म्हणजे आपण बघितलं असं की पूर्वी आरोग्य सेवकची भरती झाली होती, आरोग्य भरती, त्यामध्ये काय त्यांनी सरकारने काय सांगितलं होतं की आम्ही परीक्षा एकदम पारदर्शकपणे घेऊ, परंतु त्यांनी घेतली का, नाही. बऱ्याच जणांनी आपल्याला माहिती आहे काय केलं आणि ते कसे सिलेक्ट झाले, म्हणजे ज्यांची पात्रता नाही ते पण सिस्टीममध्ये जातात, आणि मग आपण म्हणतो की भारताचा विकास का होत नाही किंवा आपण मागं का पडत आहे, तर या कारणामुळेच, कारण ज्यांची पात्रता नाही ते पण एक प्रकारे असे सिस्टीममध्ये जाते, प्रवेश करते, त्यामुळं विकास होत नाही. म्हणजे अँड आवाश म्हणजे काय, टू डिसिट. आणि आता आपण लेटेस्ट पण बघितलं आरोग्य भरती, तर रात्री 10 वाजता जे ॲस्पिरंट आहे त्यांना मेसेज येते काय, तर उद्या जी पेपर होणार होता तर तो कॅन्सल झालेला आहे.
आता का कॅन्सल झाला हे सर्वांना माहिती आहे, इथं नव्यानं सांगणं महत्त्वाचं नाही, नाही का? म्हणजे त्यांचा उद्देश काय? तर ते एक प्रकारचं आपल्याला फसवते. जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात तर त्यांची एक फसवणूक होते, नाही का? अँड आयवॉश म्हणजे काय मग? टू डिसीट. टू डिसीट म्हणजे फसवणे. प्रॉमिसेस दॅट आर नॉट ट्रू. एक्झाम्पल म्हटलं तर काय? द एक्झामिनेशन इज ॲन आयवॉश. द कॅन्डिडेट्स आर ऑलरेडी बीन सिलेक्टेड. म्हणजे पेपर घेणं फक्त एक प्रकारची फसवणूक करणे. जे कोणते कॅन्डिडेट्स घेणार आहे ते त्यांनी अगोदर सिलेक्ट केलेले आहे. ते कसे केलेले आहे ते सर्वांना माहिती आहे. अँड आयवॉश म्हणजे काय? टू डिसीट. टू डिसीट फसवणे. त्यानंतर पुल वन्स फिंगर आउट. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे काय? टू स्टार्ट वर्किंग हार्ड, किंवा आपण त्यालाच म्हणतो कठोर परिश्रम घेणे. पुल वन्स फिंगर आउट. ओके. म्हणजे तुम्ही जर शांत बसलेला आहेत किंवा तुम्ही निवांत आहे, तर त्यावेळेस आपण काय करत असतो? हाताची घडी घालून बसलेलो असतो. आणि ज्यावेळेस काम करायचं म्हणजे काय? हात बाहेर काढणार किंवा आपले फिंगर्स कामाला लागणार. म्हणजे काय? पुल वन्स फिंगर आउट म्हणजे काय? टू स्टार्ट वर्किंग हार्ड. जसं की आयोगानं ऑगस्ट महिन्यापर्यंत पेपर कधी होणार आहे याबद्दल काही कल्पना दिली नव्हती, नाही का? परंतु एकदम त्यांनी अचानक सांगितलं की पेपर आम्ही सप्टेंबरमध्ये 4 तारखेला घेणार आहोत. म्हणजे त्यांनी 1 महिन्याचाच कालावधी दिला होता आपल्याला, बरोबर? तर त्यावेळेस मित्रांनी मग जे कोणते आपले अभ्यास करणारे मित्र आहेत, तर त्यांनी जो शेवटचा 1 महिना होता तर त्यामध्ये कठोर परिश्रम घेतले, बरोबर? त्यालाच आपण म्हणतो पुल वन्स फिंगर आउट किंवा टू स्टार्ट वर्किंग हार्ड. म्हणजे ॲज द एक्झाम शेड्यूल अराइव्ड एव्हरी ॲस्पिरंट पुल वन्स फिंगर आउट. म्हणजे त्यांनी खूप कठोर परिश्रम घेतला शेवटच्या कालावधीमध्ये. परंतु शेवटच्या कालावधीमध्ये घेणं योग्य नाही. पहिल्यापासूनच घेतला तर चांगलं राहते. ठीक आहे. त्यानंतर टू मेक अ पाय. टू मेक अ पाय म्हणजे काय? टू मेक अ पाय म्हणजे टू मेक अ लॉट ऑफ मनी. म्हणजे प्रचंड संपत्ती गोळा करणे आपण त्याला म्हणत असतो टू मेक अ पाय. जसं की राजकारणी असतात. राजकारणी काय करतात? कोणत्या ना कोणत्या मार्गानं नेहमी संपत्ती गोळा करत असतात. ते त्यांचा संधी सोडत नसतात. ते प्रत्येक मार्गानं ते पैसा कसा जमल त्याचा विचार करतात किंवा ते जमवतात सुद्धा. म्हणजे टू मेक अ पाय म्हणजे काय? टू मेक अ लॉट ऑफ मनी. एक्झाम्पल म्हटलं तर काय? पॉलिटिशियन नेव्हर मिस द चान्स टू मेक अ पाय. म्हणजे ते अशी एकही संधी सोडत नाही ज्यामधून ते पैसा कमवता येईल. ओके. टू मेक अ पाय म्हणजे काय? टू मेक अ लॉट ऑफ मनी. त्यानंतर अ डक इन अ थंडरस्टॉर्म. अ डक इन अ थंडरस्टॉर्म म्हणजे काय? इन अ पेनफुल कंडिशन किंवा आपण त्यालाच म्हणतो डिसअपॉइंटेड. म्हणजे निराश होणं, निराश असणं म्हणजे काय? अ डक इन द थंडरस्टॉर्म. तर आपण बघितलं असेल की बऱ्याच जणांनी आता पेपरची तयारी एकदम चांगल्या प्रकारे केली होती, नाही का? त्यांनी वेळ दिला, परंतु त्यांना अपेक्षित असे मार्क नाही मिळाले. तर ते निराश झाले. आपण त्याला म्हणतो काय? अ डक इन अ थंडरस्टॉर्म. मेनी ऑफ अस वाज अ डक इन अ थंडरस्टॉर्म आफ्टर नॉट गेटिंग अ गुड स्कोर इन एक्झाम. त्याला आपण काय म्हणायचं? की निराश होणं, डिसअपॉइंट होणं, नाही का? तर अ डक इन अ थंडरस्टॉर्म म्हणजे काय? इन अ पेनफुल कंडिशन किंवा डिसअपॉइंट होणं. त्यालाच आपण म्हणतो निराश होणं, नाही का? तर ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण आयोगाने विचारलेल्या त्यासोबतच ज्या की संभाव्य अशा आपण इडियम्स आणि फ्रेजेस बघितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअरसुद्धा करा. ठीक आहे. थँक्यू.